नमस्कार. बांगलादेशने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा कसोटी सामन्यामध्ये पराभव केल्याने गुणतालिकेमध्ये भारताचा मार्ग खडतच बनला आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय संघ सध्या गुणतालिकेमध्ये कितव्या स्थानावरती आहे आणि 1 ते 5 या स्थानावरती कोणकोणते संघ आहेत, त्यांचे गुण काय आहे आणि गुणांची टक्केवारी काय आहे, याची सविस्तर माहिती घेऊन मी आजच्या समोर तुमचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाची अपडेट, सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मिळेल. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने क्रमवारीत भारताचा मार्ग अजून कठीण झालेला आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्याने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या म्हणजे WTC गुणतालिकेत मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येत आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाल्याने भारताचा मार्ग अजूनच खडतर बनलेला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या गुण क्रमवारीत आणि टक्केवारीत देखील घसरण झालेली आहे. ऑस्ट्रेलियाचे आता 87.50% वरून थेट 77.78 एवढी टक्केवारी झालेली आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ अजून देखील अग्रस्थानी कायम आहे. तर त्यांचा दुसरा स्थानावरील प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांचे अग्रस्थान ऑस्ट्रेलियाचे अग्रस्थान काबीज करण्यासाठी आतुर झालेला आहे. दुसऱ्या स्थानावर असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ 75% ऑस्ट्रेलियाचे अग्रस्थान मिळवण्याचा प्रयत्न आटोकाट करत आहे. त्यामुळे भारत या क्रमवारीत 5व्या स्थानावरती फेकला गेलेला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये अत्यंत काट्याची लढत आपल्याला येऊ शकते, कारण प्रमुख दावेदार अजूनपर्यंत हेच दोन्ही संघ दिसत आहे. त्यामुळे भारताला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये विजय मिळवावाच लागेल. भारताचा पराभव झाला किंवा दोन्ही सामने अनिर्णित राहिले तर त्याचा भारतीय संघालाच मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आता आपण बघूयात की WTC गुणतालिकेमध्ये अव्वल 5 संघ कोणते आहेत, त्यांची गुण काय आणि टक्केवारी काय आहे. अग्रस्थानी म्हणजे प्रथम क्रमांकावरती ऑस्ट्रेलियाचा संघ आहे, त्यांचे गुण आहे 84, टक्केवारी आहे 77.78. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, त्यांचे गुण आहेत 36, टक्केवारी आहे 75.00. तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे, त्यांचे गुण आहेत 52, टक्केवारी आहे 72.22. चौथ्या स्थानावरती बांगलादेशचा संघ आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी जिंकल्यामुळे बांगलादेशचा संघ 4थ्या स्थानावरती आलेला आहे, त्यांचे गुण आहेत 40 आणि टक्केवारी आहे 66.67. आणि 5व्या स्थानावरती भारतीय संघ आहे, त्यांचे एकूण गुण आहेत 52 आणि टक्केवारी आहे 48.15. अशा रीतीने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने भारताचा मार्ग किती कठीण झालेला आहे याची इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. क्रमवारीमध्ये अव्वल 2 संघ जे असतात तेच अंतिम सामना WTC म्हणजेच जागतिक टुर्नामेंट असते ती 2 देशांमध्ये होते. जो ती मॅच जिंकतो तो त्याला खूप मोठा ICC बक्षीस देतो. म्हणजेच जागतिक कसोटी अजिंक्यपदाची ती मॅच असते. पहिले 2 स्थानावरती जे संघ असतात, वर्षभर 1 ते 8 संघांची कामगिरी पाहता जे टॉपला जे 2 संघ असतात कसोटीमध्ये त्यांचाच फायनलसाठी विचार होतो आणि ती एकच फायनल असते. जो संघ जिंकतो तो ते बक्षीस घेऊन जातो. त्याला म्हणतात जागतिक कसोटी अजिंक्यपद. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे WTC असं याला नाव आहे. त्यामुळे पहिल्या स्थानावरती ऑस्ट्रेलिया संघ, दुसऱ्या स्थानावरती दक्षिण आफ्रिका संघ, तिसऱ्या स्थानावरती न्यूझीलंडचा संघ, 4थ्या स्थानावरती बांगलादेशचा संघ आणि 5व्या स्थानावरती भारताचा संघ. क्रमवारीत आपण सांगितलेलं आहे, टक्केवारी सांगितलेलं आहे, गुण सांगितलेले आहे. त्यामुळे भारताला कुठल्याही परिस्थितीत श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका विजय मिळवावाच लागेल, अन्यथा भारताचा मार्ग अजून कठीण होत जाणार आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आलात तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून क्रिकेट संदर्भात महत्त्वाचे अपडेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स त्यांनी केलेले विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होणाऱ्या घडामोडी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झालेले विक्रम याची इत्थंभूत माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल.